तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे जत्रेचा दुसरा दिवस. काल आम्ही रात्रीचं गेलेलो, रात्री 8 वाजता गेलेलो. सकाळी 3 वाजता आलो. आता पुन्हा मी बघा बाबा बसलेत रेडी होऊन मस्त. आई पण बसली आहे, आजी पण आहे, शीतल पण आहे आणि शीतली बघा इकडे. शीतल नाही येत आहे, काल ती बोलते आज नाही वाटत तिला जावं, म्हणजे घरी कोणतंही पाहिजे ना एकटा. काल ती बोलली की मी एकटी जाऊन आली आहे, बाकी सगळ्यांना जाऊन देते. आजी आणि आई बाबा गेले नव्हते, काल आई होती पण आज ते. तर मित्रांनो, आमच्या पावनाईच्या मंदिरात ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी. हा, तर आजची जबाबदारी मी दीपककडे सोपवली आहे आणि तो माझ्यासाठी व्हिडिओ शूट करणार आहे. माझ्यासाठी? Yes. तुमच्यासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण, दोघांसाठी. दाखव. आमची आई बघा कशी तयार झाली एकदम. आई काय मग मजा ना? होय माझी. आपण माका सोडून चालला तू नाही तर कंटाळा येता गो. आता देवीची घोटी भरची आहोत आज दुसऱ्या दिवशी. चल. हा चल. आता मी अजून बाबांका दाखवते. बाबांना दाखवते कसे मस्त असे रेडी झालेत बाबा माझे. इकडे बघून हाय करा. चला काका पण आहेत. हा बाबा जत्रेक बोलवतात. चला. हो हो शितिया बघा हिरोईन. आहे खाऊ घेऊन या. काय सांग ना. सांगते फोन करून. हा काय न मंगली खाजा, आईस्क्रीम सगळं घेऊन ये. आणि बाबा इकडे गाडीवरून जात आहेत. कुठे गेला? चल पकड रे. बाय बाय का बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो लिंगेश्वरच्या देवळामध्ये. हे बघा पाठीमागे मध्ये दाखवतो तुम्हाला. आणि शीतल नाही आली आहे आणि आम्ही चौघंच आलो आहे, आई बाबा आजी आणि क्षितिजा. आणि आता लाईन खूप गर्दी पण आहे आतमध्ये, त्याच्यामुळे मी काय आतमध्ये जात नाही. तुला मी बाहेरूनच हे दाखवतो, मंदिर दाखवतो. हे बघा मित्रांनो, लिंगेश्वरचं मंदिर. इथेच आतमध्येच ओटी भरली जाते. हे बघा आई आणि बाबा बघा बसलेत. बोल बाबांना बोलवा. एक बाबा आणि आई. बाबा बघा आत्या वगैरे बसले, आजी पण बसली आहे. आजी म्हणजे आई बसली आहे. आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. हे बघा आई आणि बाबा पाया पडतात लिंगेश्वरच्या. हे बघा आता आई आणि बाबा आता पावणे देवीच्या दर्शनाला जात आहेत. दर्शनाला आणि ओटी भरायला चालतंय. हे बघा इथे आई ओटी भरते आणि बाबा आणि आई बघा इथे बसले मस्त इथे. गर्दी बघा थोडी. झालं बसलं. हा बनलाय तुझ्यापेक्षा ना गाराला भारी घातलाय. वेणी पण नागान घेतलाय.
नारळ दिले चला ही माझी धाकटी सून. बाबा आहे कोणासाठी खाजा घेतास हा पण कोणाक देतलस कोणाक मुंबईत मुंबईत कोणाक खाजा देतलास कोणाक मामांका ए बाबू या सोन्यात घेऊचा माका हा, तुम्ही काय खाणार सोन्या पोर घ्या हा घ्यावा तुझी बायको ते माझा सोन्या गो धर घ्या की सोन्यात घेऊची आहे सोन्यात या घ्या आणि त्याचा बाबा खाणे घेत तुम्ही काय नाही घेत ज्याचे हे लाडू कसे 15 रुपये का मी घेते आहे ही एक घेते हो हो बहिणीसाठी माझे आईने मब्ब पैसे आणले नाहीत जत्रेसाठी आहे मी देते लय पैसे आणले नाहीत आहे अकडे बाबाकडे मी रात्रीच्या वेळेला मंदिर भेटलो होतं आता हे बघा नॉर्मल थोडासा उजेड आहे संध्याकाळचे 5:30 झालेत हे बघा मंदिर बघा आणि हे बघा पाठीमागून हे होतं सनसेट होतं ए बाबू काय पितस हा काय पितस दिला पुला जरा पुन्हा भरत मिलाप आहे खाजा घेऊ केल्या सगळ्यांका दांडो फोडलो पाहिजे आणि एक दे एक ब्राऊ तू दी आणि एक दे मामाक मावशी ती देतलोय गब्राऊ खायच्याकडनं द्यायचं करू दे मावशे एक दे आणि मामा एक दे तर हे बघा बाबांनी सगळ्यांसाठी चोकोबा घेतलेत हे बघा बाबा जाऊया ना घरात हा तर मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच का झाला आणि आमचे व्हिडिओ लेट का येतात ते तुम्हाला आता हे पुढे समजेल. मग ही का आता काहीतरी घ्यायचं लागतं मग दुसऱ्या स्टॉल मध्ये गेले घेतले आवेची. सर तुम्ही तुमची बाजू पण मांडा. झाला तुझा शांत बस ना झाला मगाशी बोललो शांत हा जा मागे जा. हा झाला हा, जा जा आता, जा हा काही पाया पडला नाही लिंगेशाच्या काही पाया पडला नाही नंतर मग रिक्षात बसवल्या आणि त्या ह्याच्यात आहे पाहुण्याच्या थाई उतरला आणि लगेच लगेच पाया पडा बाबा रिक्षा थांबली असं केल्या पाया पडलो आम्ही आणि आलो खाली ते हे घेतलं खाजीचं पाकिट घेतलं एक पॅन्ट वर थांब ना पाहिला त्याच्यावर तो आणि अंगात होता असं शूटिंग करत होता. तुझ्या ते तुम्ही बोललेत हे तू बोलताना शांत बस ना पण मी दिसत मंदिराच्या खाली इलं लगेच ना गेले भाऊ आई आधी घेऊन पटापट खाजा घ्यावा घेतलाय आणि लगेच बोलली की आईस्क्रीम घेतला आणि लगेच मी आणि बाबा आईस्क्रीम घेईपर्यंत ही कधी औषध आयक आणि घुसवलं रिक्षामध्ये चला वळून फोटो पण काढूक नाही मी खाली म्हटलं आहे खाली फोटो आई म्हणता मी नाही म्हटलं नाही फोटो काढूचा शीतलला सांगणार मका एक फॅमिली फोटो व्हावा पुन्हा उचलले सगळ्यांका आणि मंदिराच्या थंय होते ना तिचं का म्हणत होते तिचं का म्हणत होते शिडीच्या इथून आहे ना शिडीच्या थायनं फोटो काढायचा फोटो काढायचा थांब ना आपल्याला काय करायचं घरी जाऊन काढूया म्हटलं कुठे हे बघितलं तिथं बघितलं आई फोटो कुठं पण काढायचा इथंच फोटो काढला असता मग मंदिर दिसक नको फोटो म्हणजे कशा होय तो फोटो हायच फोटो काढत होता हायच काढला असता ना मग फोटो काढला मी म्हटलं नाही हेच जायचं मंदिराच्यात आहे याचा मुद्द्यात काय ते काय का इथे मंदिराच्या थाई निघाला आणि ना म्हणाला की जे नेटवर्क भेटत ना जिकडे नेटवर्क भेटत ना थंय थांबव माका दिसलं 4G नेटवर्क फुल दिसला म्हटलं थांबव
पण तिकडे 5G पकडत नव्हता. मी 5G चालू केलेलं पकडत नव्हता. नेट व्हिडिओ अपलोड होत नव्हती. किती होते अर्धा तास दाखवते. म्हटलं ना अजून पुढे जाऊया. आई पकडत नाही मग अजून पुढे गेला हा मग मेडिकलच्या थळ. मग थळ दाखवलं नाही की 10 मिनिटं तर 10 मिनिटं माहिती ना 10 मिनिटं होत गेली. बोलली की नंतर ही बोलली की थोडं पुढे चालत जा. मी चालत गेलो. संपली स्टोरी ही पूर्ण आधी ऐका नंतर तुम्ही ते पूर्ण करा, बरोबर आणि एकदा छोट हा टेप केलेली आहे. आता सांगा स्टोरी संपली. ही सगळी मेहनत होती ती फक्त अपलोडिंग साठी आणि ती आणि नंतर मग त्या चोकोबारचं झालंय पाणी फायनली चोकोबार आणले. तू माझ्यासाठी काय आणलं जत्रेतून? हे काय आणले त्याच्याकडे घेऊन हे गेलो. हे आणि काय केलं म्हणता बाबांनी हे आणलं. हे बाबांनी गोष्ट काय घेतलं ते घेतलं फुगा कुठे? आपल्या कन्फ्युजनचं माहिती होतं ना हा तुझं काय नव्हतं बाबा काहीच तू का नव्हतं. आणलंयस माझ्यासाठी? काय नाही आणलंय. जीपे चालत नव्हता. खाजा आणलं मी स्कॅन केला पण नाही चालत. पटा बोलायचं ना फुगो होतो काय होतो फुगो होतो अय बाबा ती बघ ती का घाई लागलेली आई सांगा हो नाही घेऊन थांबत नाही दिले